नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। स्वातंत्र्य दिन व भटक्या विमुक्त समाजाचा 74वा विमुक्त दिनानिमित्त विविध उपक्रम। आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन व भटक्या विमुक्त समाजाच्या 74व्या विमुक्त दिनानिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ यांचे विचार समाजात रुजले पाहिजे, तरच भटका विमुक्त समाज पुढे येईल, असं भटक्यांचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले। दामण्याचं काम केलेलं होतं, त्यामध्ये हा नव समाज आमचा होता। त्यामधला तर हा नव समाज याचं मुक्ती करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळामध्ये त्यांनी आवाज उठवला की आमचे अजून काही बांधव अजून त्या बंधनात आहेत, त्या बेड्यामध्ये जखडले आहेत। यावेळी झेंडावंदन व डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन कैकाडी समाजाचे अध्यक्ष मदन गायकवाड, बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, डॉक्टर रोटे, दीपक जाधव, राजेंद्र चव्हाण, पप्पू मारे, अंबादास जाधव, राजू लांडे, सुलोचना तमाचे, अरविंद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रक्तदान शिबिर, नेत्ररोग तपासणी व भटक्या समाजातील राष्ट्रीय खेळाडूंचा तसेच क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये राष्ट्रीय खेळाडू गणेश जाधव, श्रीशिव जाधव, प्रशिक्षक रफिक गारे, आशुतोष जाधव तसेच समानातील कर्तबगार व ज्येष्ठ मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी तर समारोप नितीन कांबळे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम कांबळे, अमोल जाधव, गणेश गायकवाड, चैतन जाधव, गौतम बनसोडे यांनी परिश्रम घेतले।